छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते आमदार एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई अडसूळ साहेब, प्रतापरावजी जाधव, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी वेळ असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, माता भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तमाम शिवसैनिक बांधवांना माझ्या भगवामय या ठिकाणी शुभेच्छा देतो। 60 हा आकडा नाहीये, 60 हा संस्कार आहे, हा इतिहास आहे, हा संघर्षाचा आणि निष्ठेचा अध्याय आहे। मला आठवतं ज्यावेळेस मी 1985-86 सालामध्ये शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये आलो, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी संघटना शिवसेना म्हणून मी शिवसेनेचं काम सुरू केलं। आज मला आठवतंय की त्या 60 वर्षाचं फलश्रुती म्हणून आज ही जी गर्दी दिसते आहे, या ठिकाणी जे तमाम शिवसैनिक दिसत आहेत, त्याच्यामध्ये 40 वर्ष काम केलेले शिवसैनिक, तर आजपासून नवे शिवसैनिक म्हणून जे काम करतायत त्या सगळ्यांची सांगड या ठिकाणी आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी हे छोटस रोपटं लावलं। त्यावेळेस सत्ता नव्हती, पैसा नव्हता, वाहन नव्हती, त्यावेळेस फक्त एक विश्वास होता, मराठी माणसावर होणारा अन्याय, हिंदुत्वावर होणारा अन्याय आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माणसाला न्याय देण्याकरता, हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता जी संघटनेचे विचार आहे त्याच्या भरोशावर हे काम सुरू झालं। त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्यावेळेस फोन होता, त्यावेळेस पैसे नव्हते, त्यावेळेस सायकलवर प्रवास होता, त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्यावेळेस एसी नव्हता, त्यावेळेस एकच ध्यास होता, तो म्हणजे हिंदुत्वाचा ध्यास होता, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा ध्यास होता आणि त्याच्या भरोशावर ही शिवसेना उभी राहिली। बघता बघता मुंबई काबीज झाली, बघता बघता ठाणे काबीज झालं, महाराष्ट्रभर शिवसेना पसरली। 17 इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नावाचा गदर या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आणि तुमच्या आमच्या सारखे सर्वसाधारण माणसं या शिवसेनेमध्ये मोठे झाले। माझ्यासारखा टपरी चालवणारा आमदार झाला, रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे साहेब आमदार झाले, टोपली विणणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, पुंगाणी वाजवणारा विजयराज शिंदे आमदार झाला आणि सर्वसाधारण माणसाला सत्तेचं विकेंद्रीकरण कळायला लागलं। ही शिवसेना वाढत असताना शिवसेनेला झटके मिळाले, शिवसेनेतून अनेक गेले आणि त्यावेळेस आम्ही म्हणालो, गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे। त्या शिवसेनेच्या मागे शिवसेना प्रमुखांनी सांगायचं आणि आम्ही शिवसेनेचं काम करायचं, अशा पद्धतीचं काम सुरू झालं। पण काही दिवसांनी आपण पाहिलं या ठिकाणी सत्तेचं वादळ सुरू झालं। 19 साली आपल्या या निवडणुका पार पडल्या, शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीचं बहुमत आलं आणि अचानक त्या बहुमतामध्ये ठिणगी पडली। समविचारी लोकांची फारकत फाडून ज्या विचाराशी बाळासाहेबांना कायम फारकत ठेवली होती, त्या विचाराशी आय लव्ह यू म्हटलं गेलं आणि ज्या माणसाला मोटरसायकल चालवायचं लायसन नव्हतं, त्या माणसाला ट्रक चालवायचं लायसन दिलं गेलं। त्या ठिकाणी 4 कुमुकले आले, त्यांनी माणसाला लोटण्याचा प्रयत्न केला आणि काय सांगावं, जणू काही शिवसेना आता संपणार आहे अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं। घरामधून सत्ता सुरू झाली।
ऑनलाईन सत्ता सुरू झाली, ऑफलाईन सत्ता बंद झाली आणि अचानक उठाव झाला. उठावामध्ये आमदारांनी निश्चय केला की होय, आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिवसेना वाचवायची आहे, म्हणून सगळे शिंदे साहेबांकडे जायला लागले, काम करून घ्यायला लागले. त्यावेळेस आम्ही गुवाहाटी गेलो. गुवाहाटीला झालेला परिणाम पाहिला. 33 देशांनी त्याची नोंद केली. हु इज एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे कोण आहेत? हा महाराष्ट्राचा एक टायगर आहे, हा एक वाघ आहे देशामध्ये आणि बाहेर देशामध्ये सिद्ध झालं. होय, तिथून आम्ही निघालो आणि एक ज्याला मी माझा माल म्हणतो तो सत्तेतून म्हणाला की म्हणले 40 रेडे या मुंबईमध्ये आले तर कापले जातील. पण आम्ही 40 रेडे या मुंबईमध्ये आलो. त्या रेड्यांनी या मुंबईमध्ये येऊन सत्ता स्थापन केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय की आमच्यावर जी टीका होते आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 6 खासदार या ठिकाणी ऑपरेशन टायगरने केले आणि काल ते बोलले यांना मारा, यांना ठोका, साले, भडवे, रेडे अशा पद्धतीनं वाखोल्या व्हायला गेल्या. अरे रावसाहेब, तुम्हाला मराठीत बोलता येतं. जर गुलाबरावाच्या पाटलाची आईराणीची शिवी जर तू ऐकली ना, आई शपथ तू जागेवरून 4 दिवस उठणार नाही. याचं कारण आज या शिंदे साहेबांनी हे दाखवून दिलंय आणि ते यांच्यावर आव्हान करतायत. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. आज या माणसानं सर्वसाधारण माणसांकरता ही शिवसेना ठांगली. माझा विश्वास आहे आत्मा अमर आहे. आज बाळासाहेबांचा आत्मा या हॉलमध्ये असेल आणि तो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद देत असेल की माझ्या बहादरा, शाबास, तू माझी खरी शिवसेना या ठिकाणी वाचवलीस. म्हणून आमच्या बदनाम्या सुरू है, वो समंदर को खंगोलने में है, हमारी कमैया निकालने में है. जिनकी लंगोटी फटी है वो हमारी पगड़ी उछालने में लगे हैं. मला तरी असं वाटतं यांचं स्वप्न साकार होणार नाही. माझी वेळ संपली आहे, चिठ्ठी आलेली आहे. पण मी आपल्याला सांगतो 6 खासदारांचं मला माहित नाही, त्यांचं काय झालं मला माहित नाही. पण आता त्यांचं जे पोरग आहे ते माझ्या पोराच्या वयाचं आहे. ते म्हणायला लागलं की हे 6 लोक फुटले, पैशाच्या भरोशाने फुटले. अरे सोनिया, तुमचे बापजादे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नाव सांगणार आणि घेणार, पण त्याच्यापूर्वी काही वक्त्यांना ते शब्द चांगले वाटतात. जसं काही एक माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा गावागावात जातोय, जिल्ह्या जिल्ह्यात जातोय, शिवसेना बांधतोय, BLAचं काम करतोय, या ठिकाणी SIR चं काम करतोय, उन्हामध्ये फिरतोय. हेच काम जर तू केलं असतं माझ्या सोनिया तर हे दिवस आले नसते. म्हणून मी आज सांगतोय उद्याचे दिवस चांगले आहे आणि मला खात्री आहे शिंदे साहेब, सगळ्यात मोठी श्रीमंती काय असते? त्यांची अपत्य. तुम्हाला एक मुलगा आलाय आणि तो सोन्यासारखा आलाय, हीच तुमची श्रीमंती आहे.